राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. कधी कधी दुःखाच्या गोष्टी येतात साहेब. समजून घ्या, दुःखाच्या बी गोष्टी कधी कधी येतात माणसाच्या जीवनात. घरात काय अशा गोष्टी असतात हो साहेब. आपल्याला असं वाटतं की आपला परिवार सुखी असावा, समृद्धी असावा, पण काही गोष्टी असतात ना, त्या आपल्या हातात नसतात. अशाच काय गोष्टी हो. माझी बायको, तिला थोडा त्रास झालेला आहे. मला वाटतं थोडा पोटाचा त्रास होता आणि पोटाच्या त्रासमुळे डॉक्टरकडे गेले. सर्व काय गेलं, पण तिला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. डॉक्टर बी म्हणला थोडीशी चिंता आहे, पण तुम्ही काही चिंता करू नका, घाबरू नका, सगळं व्यवस्थित होणार. मग काय, आम्ही डोळ्यातून जे पाणी यायला लागलं, काय करावं, जीवन कसं चालणार. बायकोला दुःख तर झालं, तिला दुःख होणं म्हणजे मला सुद्धा होणं आहे ना. पण काय करावं, धीर तर द्यावा लागेल. कारण 3 पोराचे आपण आई वडील आहे, बाप आहे, भाऊ आहे, सगळं काय आहे. तो संकट मला सुद्धा होता. जो डॉक्टरने सांगितलं त्या पद्धतीने तर माणसाला त्रास होतोच. मग आम्ही दुसऱ्या डॉक्टर गेलो. दुसऱ्या डॉक्टर बी चांगल्या पद्धतीने सांगितलं, तर थोडं समाधान झालं. आपल्याला असं वाटलं की ठीक आहे, आपण बरा होऊ शकतो. थोडा त्रास तर आहे, जीवन आहे साहेब. सुखासाठी काहीतरी त्याग तर करावाच लागेल. संकट किती बी येतात हो, संकटच्या पुढे उभं राहावं लागेल. माणूस आहे हो, देव नाहीये. त्या गोष्टी खऱ्यात हो. ऐकून घ्या, जे काय आहे ते सत्य आहे. चला, आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण एक गोष्ट सांगतो की जेव्हा घरावरती दुःखाचा डोंगर येतो, तेव्हा माणूस किती बी शक्तिशाली असत, तो कमजोर होतो. कमजोर का होतो? हातापायाने होतो, सगळ्यांनी होतो. मानसिकता वाढते ना, आणि त्या मानसिकतेमुळे डोक्याला ताण होतो. चालण्याची शक्ती कमी होती, बोलण्याची शक्ती कमी होती, ऐकण्याची शक्ती कमी होती. तर गोष्ट खरं असतं हो मित्रांनो. काय काय लोकांना टेन्शन होतं, पण मला बी टेन्शनच सांगतो ना. चला, आपल्या गोष्टी खऱ्या असतात, टेन्शन मुक्त होणार आहे जरूर, पण काही गोष्टी असतात ना, सत्य असतात मानवी जीवनातल्या. संकट किती आली तर थांबणार नाही. त्या संकटाच्या ढिगावर आपण उभं राहूया आणि त्या संकटाला मात करूया. धन्यवाद.